विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आरोग्य भरती संदर्भात एक महत्त्वाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. या जी.आर.चा आवक-जावक क्रमांक सुद्धा तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय यांच्यामार्फत हा जी.आर. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अधिकारी, संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, हिवताप अधिकारी यांना पाठवलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे, परीक्षा केव्हा होणार आहेत, कशा पद्धतीने होणार आहेत, नवीन जाहिरात येणार आहे का, हा जी.आर. कशासंबंधी आहे, ही सर्व प्रश्नाची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आरोग्य भरती संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून यानंतर जितकेही व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या. त्यावरती तुम्हाला सर्व क्वेश्चन आन्सर, अपडेट, PDF, नोट्स, व्हिडिओच्या लिंक सर्व काही तुम्हाला तिथे मिळतील. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा आणि नक्कीच जॉईन करून घ्या. तुमच्याकडे काही जर अपडेट असतील तर तुम्ही सुद्धा टेलिग्राम ग्रुपवरती टाकू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत हा जी.आर. विषय आहे आरोग्य विभागातील घटक क आणि गट ड पदभरतीबाबत संदर्भ शासनाचे जितके पत्र क्रमांक आहेत ती इथे त्यांनी दिलेले आहेत. उपरोक्त विषय संदर्भ क्रमांक 7 अन्वये शासन पत्राद्वारे दिनांक 1/1/2021 रोजी माननीय प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील पदभरतीबाबत बैठक आयोजित केली होती. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदापैकी 50% पदभरती करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. त्या अनुषंगाने गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या अनुषंगाने बिंदू नियमावली तपासून गट ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेस अनुषंगाने पुढील कारवाई तात्काळ करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे गट क आणि गट ड याच्यातील जे 50% पदभरती आहे तिची बिंदू नामावली तयार केलेली आहे आणि त्या बिंदू नामावलीनुसार गट क आणि गट ड ची जी रिक्त पदे आहेत 50% ती भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे असं या जी.आर.द्वारे आपल्याला समजते. त्या अनुषंगाने आपल्यास कळविण्यात येते की गट क गट ड संवर्गातील प्रमाणित बिंदू नामावली, संवर्गनिहाय वॅकन्सी मॅट्रिक्स, स्वाक्षरशीत पद व सॉफ्ट कॉपी व गट ड साठी जाहिरातीचा नमुना इत्यादी माहितीसह जबाबदार अधिकारी यांनी संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालय खालील दिलेल्या दिनांकास उपस्थित राहावे. त्यामुळे इथं जी तुमची गट क आणि गट ड ची नवीन जाहिरात येणार आहे असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. जाहिरातीचा नमुना म्हणजे तुम्हाला जी जाहिरात येणार आहे गट ड साठी ती नवीन असणार आहे आणि गट क ची अजून त्यांनी क्लिअर केलेलं नाही. त्यानंतर जे इथं उपस्थितीचा दिनांक दिलेला आहे ते त्यांचे जे अधिकारी असतात जे मीटिंगसाठी जातात त्यांना सांगितलेलं आहे की 11 तारखेला तुम्हाला या कार्यालयामध्ये उपस्थिती राहायची, तुमच्याकडे सर्व माहिती घेऊन. आणि गट आणि 12 तारखेला सुद्धा काही लोकांना तिथे मीटिंगसाठी त्यांनी बोलवलेलं आहे. सदर विषयाचा आढावा माननीय संचालक आरोग्य सेवा पुणे हे स्वतः घेणार असल्याने सर्व संबंधित कार्यालयातील जबाबदार अधिकारी व माहितीगार कर्मचारी यांनी वरील दिनांकास आवश्यक माहितीसह उपस्थित राहावे. सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग आणि जलरोग तज्ज्ञ पुणे 1 यांच्या सहीनिशी ही जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे आणि याची प्रत आयुक्त, प्रधान सचिव यांना सुद्धा पाठवलेली आहे. त्यामुळे तुमची जी एक्झाम होणार आहे, जी नवीन जाहिरात येणार आहे ते 12 तारखेची जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. म्हणजे जेव्हा पण ही मीटिंग होईल, डिक्लेअर होईल, जेव्हा पण जाहिरात येईल ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल, नोटिफिकेशन बेलला प्रेस करावं लागेल, जेणेकरून यानंतर व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत जाहिरात 100% दिली जाईल, पोहोचली जाईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, नोटिफिकेशन बेलला प्रेस करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला याच्यानंतर जी व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, जास्तीत जास्त ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही चांगली बातमी, आनंदाची बातमी सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.